गोरसे बी वर्सेस झू नांदुर्की। भिवंडी तालुक्यातील दोन्ही टीम आमने सामने टक्कर। भावेश पवारचे फॅन फॉलोअर बघा आलेले त्या ठिकाणी भावेश पवारला भेटून गेलेले आहेत। चप्पा चप्प्यामध्ये भावेश पवारचे फॅन फॉलोअर या ठिकाणी जगभरामध्ये आहेत, त्यापैकी वाडा टेनिस मध्ये फॅन फॉलोअर गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज बॉलिंग मार्कवर सूरज केणे। पाटील नॉन स्ट्राइकला भावेश पाटील। 3 ओव्हरची मॅच गोरसे विरुद्ध झू नांदुर्की। पहिल्याच बॉलला गॅप शोधलाय वाईड डीप लॉंग ऑफला चेंडू सुसाट वेगानं टायमिंग प्रॉपर आहे। सूरज केने ठोकलाय पहिल्या बॉलला चौकार। झू नांदुर्कीच्या आकाश पाडेच्या बॅटमधून बाउंड्री यटीचे। दुसरा बॉल काय खडे राईट ऑफ ओव्हर द विकेट। ऑन साइडला या ठिकाणी पाहू शकता एक धाव कव्हर केली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न येथे पहिला पद्धत 2 धावा मिळत आहेत। धावसंख्या 2 च्या बढतीनंतर स्कोर कार्डवर 6 धावा। अजूनही 4 बॉल शिल्लक राहत आहेत। तिसरा बॉल पुल केले हवेमध्ये बॉल, एक धाव कंप्लीट केली आहे आणि इथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। तिसरी धावेचा प्रयत्न थांबलाय। चौकार मारल्यानंतर पुढच्या 2 बॉल मध्ये 2-2 धावा 4 कव्हर केल्या। टोटल 3 बॉल धावसंख्या फलकावर 8। एक चांगली लढत ऐतिहासिक मॅच पुन्हा एकदा एकमेकांसमोर टक्कर देताना झू नांदुर्की आणि गोरसे बी श्री बालाजी एंटरप्राइजेस गोरसे बी। वाईट बॉल अंपायर हसमुख पाटील यांचा या ठिकाणी इशारा येतोय। अवांतर धावेनं स्कोर कार्ड फुलतंय। अर्जित केली 1 धाव, धावसंख्या 9। 3 बॉल पॉवर प्ले षटकातील सूरज केणे बाकी राहत आहेत। आकाश पाटीलच्या बॅटमधून स्क्वेअर लेग डीपला बॉल या ठिकाणी जातोय चौकार। धावा मिळत आहे 4। तेरा ही फरकावर लागलेली आहे। 13 स्कोर ऑन बोर्ड। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल। सूरज केणे एक चांगला कमबॅक। पहिल्या बॉलला चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा चौकार, 2 चौकार बसले जरूर। रन रेट चांगला घेतलाय 13 धावा। इथून पुढे एखादा मोठा फटका आला तर एक चांगली सुरुवात टोटल लागेल पहिल्या ओव्हरला। गुडलेनचा बॉल या ठिकाणी मात्र स्विंग केले। भावेश पवारच्या हातामध्ये डॉट जातोय, परंतु सूरज केने खाल्ल्या 13 धावा झू नांदुर्कीच्या विपक्षामध्ये। झू नांदुर्कीच्या खेळाडू कक्षामध्ये मात्र या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। सुरुवात वेल्डन झाली आहे। 13 धावा, मॅचला मजा येईल। पात्रा एकत्र खासदार चषकचा थरार। बॉलिंग मार्कवर स्टार क्रिकेटर या देशातील इंटरनॅशनल प्लेयर, टेनिस क्रिकेटचा इंटरनॅशनल खेळाडू भावेश पवार, ISPL प्लेयर, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी फायनल विनिंग टीम प्लेयर गोरसे बी।
पहिल्या बॉलला भावेश पवारनं विकेट काढलेली आहे. फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला हदरा जून नांदुरकी टीमला. धाबा 13 असताना भावेश पवार बाद. भावेश पवार बॉलिंग मार्क वर पाहताय. स्ट्राइक एंडला न्यू बॅटर वन डाऊन करता आलेले आहेत. कुणाल पाटील, आकाश पाटीलच्या साथीला सर भावेश पवार बॉलिंग मार्क वर. पुल केलंय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. कॅच आउट, दुसरी विकेट, दुसरा धक्का जून नांदुरकीला. 0 वर बाद. गोल्डन डकचा शिकार ठरतोय कुणाल पाटील. बॅक टू डगआउट. या डिझे दोन बॉल मध्ये 2 विकेट सर भावेश पवार यांनी टिपलेले आहेत. टेनिस क्रिकेट खूप प्रगती पथावर चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये लगातार स्पर्धा सुरू आहेत आणि वाडा टेनिस मध्ये एक जबरदस्त दर्जेदार खासदार चषक 2025 नामवंत स्पर्धा वाडा टेनिस मधील स्पर्धा पाहताय. हायटेक मैदान किरवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर, वाडा तालुका, प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याची या ठिकाणी मात्र सहयोगाची भूमिका. मुख्य प्रायोजक या ठिकाणी वैभवजी ठाकरे, रणजित पाटील, कैलाजी तरे, गणेश पाटील, अमित सिंधू. संपूर्ण राष्ट्रवादी मध्ये सगळे कार्यकर्ते आले, सगळी एकजुटीची ताकद आली. परंतु संपूर्ण राष्ट्रवादी कोण, तर संपूर्ण राष्ट्रवादी शरद पवार गट. खासदार चषक 2025 धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 13. भावेश पवार 0चा पाडा आज पाठ करून आलेत की काय. 4 बॉल मध्ये 1 सुद्धा धाव नाहीये. पुल केलंय, हार्ड कॅच आहे, खूप दूर बॉल राहील का. व्हॉट अ कॅच. का गोरसेबीची ओळख महाराष्ट्र टेनिस मध्ये जगामध्ये आहे तर फिल्डिंग ही ताकद आहे. व्हॉट अ कॅच. कॅच घेतलाय कोणी, मेघराज केनी यांनी. टाळ्या झाल्या पाहिजेत या डीजे. ऑन साइडला बॉल या ठिकाणी येतोय. अंतिम बॉलला कावीना 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न थोडस मात्र फंबल फिल्डिंग आणि धाव फलक मात्र 2 ने पुढे सरसावतोय. धाव फलकावर 15. हायटेक कादुली ग्राउंड आपण या ठिकाणी पाहतायत. हायटेक कादुली मैदान गजबजलेले प्रेक्षकांनी एक जबरदस्त मॅच आपण या ठिकाणी पाहतायत. जय विश्वकर्मा कुठे असतील त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला आपले प्लेयर तिचे वाट पाहतायत. आंब्याच्या झाडाखाली तिकडे जायचं आहे. जय विश्वकर्मा.
बघूया गोलंदाज तयार. आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अंपायर इट्स अ रिव्ह्यू. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ विकेट. सर्व प्रेक्षकांचं राष्ट्रवादी खासदार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. आपण पाहता ठिकाण हायटेक मैदान, कादिवलीचं मैदान. लाखाची स्पर्धा, लाख मोलाची मेहनत. या डीजे सावली क्रिएशन यांनी या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच प्रिंटिंग टी शर्ट, रिअल अकॅडमी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, रोहनजी पाटील गांद्रे, सिद्धिवन एंटरप्राइजेस मेडल. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. सामना अतिशय रंगतदार आहे. धावफलक मध्ये जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवर 16. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका वाडा शहर खासदार चषक जरूर आहे, पण या स्पर्धेला मोलाचं योगदान इतरही व्यक्तिमत्वांचं सहकार्यांचं मात्र लाभलंय, त्यांना सलाम असेल. इथे पाहताय आपण हा बॉल बीट केलंय, धाव नाहीये, डॉट बॉल. स्कोर थांबलाय, धाव संख्या 16 वरच. चांगली बॉलिंग मात्र भावेश पवार नंतर किशोर बॉलिंग मार्कवर. किशोर मुकादमला पाहू शकता आपण, ज्यानं पहिला बॉल डॉट केलाय. दुसऱ्या बॉलला लेग बाय, तिसरा बॉल डॉट. 3 बॉल मध्ये एकच धाव दिली आहे. आता डॉट की षटकार. मध्ये धाव घेण्यापर्यंत या ठिकाणी 2 की 3 धावा येतील. 1 धाव येते. सिंगल वर समाधान. समीरत स्ट्राईकला जात आहेत. 2 सेकंडला आकाश थांबतायत. 4 बॉल संपले, 2 बॉल बाकी राहत आहेत. तिसरं अंतिम षटक आहे. धावसंख्या फलकावर 17. गोलंदाज तयार. चांगली बॉलिंग सातत्याने. गोरसे बी, श्री बालाजी एंटरप्राइज गोरसे बी आपण पाहू शकतायत. बॉल झाले आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावा खर्च किती? फक्त 2. अंतिम बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गुड लेंथचा स्पॉट निवडला हा बॉल पिच करताना. भावेश पवार विकेट किपर हातामध्ये. डॉट बॉल. मॅच या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त होतोय. 18 धावा विजयासाठी टार्गेट मात्र ठेवण्यात आलंय. झू नांदुरकी भिवंडीतील हा संघ आहे आणि श्री बालाजी एंटरप्राइजेस या ठिकाणी पाहतायत. 18 बॉल आणि 18 धावा. सामन्याची गणित कोण बदलवणार? सामना जरी लो स्कोरिंग असला तरी सुद्धा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. डीजे उपस्थित झालेत. वेलकम. नेक्स्ट मॅच टॉस या ठिकाणी केले जातील. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. कुन्नाल सर.
जे जुने बॉल तिथे असतील ते इकडे पाठवा. आणि आता मात्र गोलंदाज बॉलिंग मार्कवर या ठिकाणी जून नांदुरकी टीम कडनं बॉलरचं नाव कुणाल पाटील, स्ट्राइक एंडला बॅटर सूरज केणे, नॉन स्ट्राइक एंडला संदेश केणे. श्री बालाजी एंटरप्राइजेस कोरसेबी. पहिलाच फटका इनसाइड आउट, वाईड डीप लॉंग ऑन वरनं, लॉंग ऑफ वरनं चेंडू जातोय सीमा पार. शानदार A1 क्वालिटीचा पहिल्या बॉलवर षटकार. अठरा बॉल 18 धावा म्हणजे एक बॉलला एक धाव लढायची आहे. ही एक बॉल एक धाव लढताना 18 बॉल 18 धावांची मॅच असताना सूरज केणेनं एका बॉलला 6 धावा ठोकलात. किल्ला धावांचा 18चा आहे. षटकार सूरज केणेचा पहिल्या बॉलला आलाय. चांगला बॉल या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं. त्या बॉलला कव्हर झोन मध्ये बॉलला तटवलंय अलॉंग द कार्पेट बॉल फील्ड. 2 धावा सूरज केणेनं मात्र कव्हर केलेल्या आहेत. मागच्या सीझन मध्ये अगदी अप्रतिम मात्र 3 टू व्हीलर बाईक पटकवलेला बॅटर सूरज केणे आपण पाहू शकताय. टीम गावदेवी तिळसे तुमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून ठेवा इथपर्यंत. यातून जो संघ विजय होईल तो टीम गावदेवी तिळसे सोबत 2 हात करेल. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. सुरेख फटका आणि चेंडू जातो सीमारेषा पार डीप लॉंग ऑन वरनं. हा दुसरा षटकार या डीजे. विजय संघ विरुद्ध वाडा टेनिसचा बलाढ्य संघ आदेश प्रतिष्ठान गावदेवी तिळसे ही मॅच पाहायला मिळेल. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. सिंगल धावे धावसंख्या फळकावर मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वर 15. जयेश पाटील WC अध्यक्ष एक जबरदस्त मात्र स्वप्नधारी व्यक्तिमत्व आहे. वाडा प्रीमियर लीगचं स्वप्न बघितलं ते पूर्ण केलं. वाडा 11 टीम महाराष्ट्र टेनिस मध्ये नाव कमवावं पुढे जावी. फायनल रनरअप राहिली. रत्नागिरी मध्ये जाऊन चिपळूण या स्पर्धेत 3 LATV विकी कायनं पटकवल्या. बेस्ट षटकार, बेस्ट प्लेयर मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द डे असे अनेक पारितोषिक. निखिल बागुल सायकल विजय ठरला. असे अनेक खेळाडू युवराज डुकले त्या टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये होता. पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. वाडा 11 सुद्धा महाराष्ट्रात कमी नाही. जयेश पाटील WC यांचं स्वप्न पूर्ण होताना मध्ये बॉल या ठिकाणी पाहतायत. डीपला बॉल जातो स्क्वेअर लेगला सीमा रेषा पार आणि इथे मॅच फिनिश. विजय ठरतोय श्री बालाजी एंटरप्राइजेस.